झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता थोडीशी आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा पुन्हा एकदा झेंडूसाठी पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून आस्टरचे दर पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आस्टरसाठी पाहायला मिळते. कापरी पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून कापरी पंढरपूर फुलांचे दर पाहायला मिळतात. बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बिजलीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळते. शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार शेवंतीच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला मिळते. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या की नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात. पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून पासलीचे दर पाहायला मिळतात. जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये जरबेराची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर सनफ्लावरसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात. जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात. गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डोमेस्टिक गुलछडीसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये सिंगल स्टिक गुलछडीसाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये सुधारणा गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते. ब्ल्यू डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक डेजी ब्ल्यू डेजीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून टेटसचे दर पाहायला मिळतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला गुलाबाची आवक पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लाल कलरमध्ये देखील आपल्याला आवक गुलाबाची पाहायला मिळते. कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून आपल्याला कामिनीचे दर पाहायला मिळतात. कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर सरासरी कांद्याचे दर जे आहे ते 25 ते 28 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर गोलटी कांद्यासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके माल जे ते मार्केटला आलेले पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात.
तर फुट असलेल्या कांद्यासाठी देखील आपल्याला 12 ते 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतात. तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर ही आपल्याला थोडेफार टिकून असलेले पाहायला होतात. तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला होतात. तर एखाद दुसऱ्या वक्कलसाठी 16 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर सरासरी 15 रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर इंदोर बटाट्यांची देखील आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती चाललेली पाहायला होते. त्या दर ही आपल्याला साधारणतः 19 रुपयापर्यंत चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांचे दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 17 रुपयापासून आपल्याला दर पाहायला होतं. आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला 1 रुपयाने कमी झालेली पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. यामध्ये मिक्स साईजमध्ये बटाटा पाहायला होते. लहान मोठा मिक्स साईजमध्ये बटाटा पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 19 रुपयापर्यंत उच्चांकी दर इंदोर बटाट्यांसाठी पाहायला होते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. आवक जास्त झाल्यामुळे टोमॅटोच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला होते. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला होतात. फाफडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला होतात. वालगेवड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला होतात. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला कारल्याचे दर पाहायला होतात. चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. शेवग्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. बीटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून बीटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर त्याचबरोबर पांढऱ्या काकडीलाही आपल्याला साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये थोडीशी आपल्याला 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. पांढऱ्या चायना काकडीची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते. कवळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या की 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कवळासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात.
वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून डांगरचे दर पाहायला होतात. बरेच दिवसापासून डांगरचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कोबीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 रुपयेपर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोबीच्या दरावरती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आळूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आम्हीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त आहे त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून आपल्याला मुळ्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्याचे दर आपल्याला कमी पाहायला मिळतात. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर 1 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पालकच्या दरामध्ये पाहायला मिळते. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त झाल्यामुळे कोथिंबीरच्या दरामध्ये घसरण थोडीफार पाहायला मिळते. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात. कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून आपल्याला कांदापातचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातचे 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चढउतार पाहायला मिळते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 16 ते 17 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. सुकवनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुकवनसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर स्वीटकॉर्नसाठी पाहायला मिळतो. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कलिंगडची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते. त्यामुळे दरावरती स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चमेली बोरांसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला बोरांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बोरांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण पाहायला मिळते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठेपणावरती आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठेपणावरती आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात. 18-20 पिंक तावन पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पिंक तावन पेरूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार पेरूच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार घसरण पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला पेरूसाठी पाहायला मिळते. चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिक्कूचे दर जे आहे ते 20 रुपयापासून ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळतात. द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. द्राक्षासाठी साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षासाठी दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबचे दर जे आहे ते थोडेफार 10 ते 15 रुपयामध्ये वाढलेले पाहायला मिळतात. ॲपल बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. ॲपल बोरसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला बोरांचे दर पाहायला मिळतात. तर ॲपल बोरांच्या दरामध्ये थोडीशी जे पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. कडका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कडका बोरांसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कडका बोरांचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये थोडीफार पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते.